नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 6 तारखेपर्यंतच वातावरण ढगाळ राहणार आहे आणि हे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे. फक्त काही जिल्ह्यातच नॉर्मल पावसाचा शिडकावा होणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा ह्या 6 तारखेपर्यंत पाऊस पडू शकतो, म्हणजे फक्त 4 दिवस, आणि तो बी नॉर्मल स्वरूपाचा एकदम 0.4 ते 5 मिली असा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, परत एकदम जोरदार थंडीला जवळपास ही 7 तारखेपासून थंडी सुरू होणार आहे. परंतु 8 तारखेला त्याचे प्रमाण वाढत आहे आणि 9 तारखेला जास्त वाढत आहे आणि 10 तारखेपासून एकदम जोरदार बर्फासारखी थंडी पडणार आहे. 10 तारखेपासून जवळजवळ हे सकाळचे तापमान 4 ते 5च्या टायमाचे तापमान हे 13 ते 15 अंश सेल्सिअस असे राहणार आहे. त्यामुळे एकदम जसा बर्फ गार राहतो त्याप्रमाणे थंडीचे प्रमाण राहणार आहे आणि एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. आणि ही थंडी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि फक्त सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये थोडे थंडीचे प्रमाण नॉर्मल कमी राहणार आहे. परंतु थंडी राहणार आहे, तिथे त्या ठिकाणी थंडी राहणार आहे, जास्त थंडी राहणार आहे. तर 10 तारखेपासून, तसे तर 7 तारखेपासून थंडीला जोरदार सुरुवात होणार आहे. परंतु 10 तारखेपासून एकदम बर्फासारखी, जसा की बर्फ पडला आहे यासारखी थंडी पडणार आहे. आणि ही थंडी पूर्ण नोव्हेंबर महिन्यात, सध्या तरी पूर्ण नोव्हेंबर महिन्यात पूर्ण जोरदार थंडी राहण्याची जास्त शक्यता आहे. सध्याची अपडेट आहे. तरी पुढील अपडेट ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत की डिसेंबर महिन्यामध्ये किती थंडी राहील, जानेवारीमध्ये किती राहील. पण सध्या तरी नोव्हेंबर महिन्यातच एकदम जोरदार थंडीची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. आणि ही थंडी जसा बर्फ पडतो त्या टासारखी एकदम गार अशी थंड राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, आज आपण आपल्या शेतामध्ये येऊन, आपल्या केसर आंब्याच्या बागेमध्येच आपण येऊन आज आपला व्हिडिओ काढला आहे. आणि खास म्हणजे आज आपल्यासाठी खास व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे, आणि आपण 6 तारखेच्या आतच आपल्या शेतातील काही जे पेरायचं असेल ते पेरून घ्या 6 तारखेपर्यंत. आता आपल्या पेरणी केल्यानंतर आपल्या गावाला असो, ज्वारीला शेतामध्ये जमिनीमध्ये गरमी लागते आणि ही गरमी 6 तारखेपर्यंत जास्त जमिनीमध्ये राहणार आहे. आणि तिथून पुढे गरमीचे प्रमाण हे 7 तारखेपासून कमी होणार आहे. म्हणजे उगवण क्षमता उगवणार, पण हे लेट उगवणार. जवळजवळ हे एक 5-6 दिवस, 4-5 दिवस लेट उगवण्याची परिस्थिती राहते. काही ठिकाणी उगवायची सुद्धा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे आपण 6 तारखेच्या आता जेवढी काय आपली आता पेरणी असेल, गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, हे 6 तारखेच्या आत पेरून घ्या. कारण सध्या ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये गरमी राहते जमिनीमध्ये. आणि तिथून पुढे एकदम जोरदार अशी जास्त थंडीला सुरुवात होणार आहे. एकदम बर्फासारखी थंडी अशी 10 नोव्हेंबर पासून पडणार आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, आपली लवकरच 6 तारखेच्या आतच पेरणी करून घ्या. आणि तरी शेतकरी मित्र, उद्याची अपडेट जी काय येईल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.